या अनुच्छेद 208 209चं महत्व असं आहे की कुठल्याही प्रकारच्या कार्यपद्धतीवर जर प्रश्न निर्माण झाले की ही कार्यपद्धती अवलंबलेली प्रोसेस, प्रक्रिया, प्रोसिजर ही बरोबर होती की नव्हती, घटना संमत होती की घटना बाह्य होती, संविधानिक आहे की असंविधानिक आहे, असं एखाद्या वेळी मतमतांतरातून वाद निर्माण होऊ शकतो. अशा वेळी व्हॉट इज द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, सर्वसाधारण आपण याला म्हणतो, पण ही स्टँडर्ड आहे कारण ही संविधानात प्रस्तुत केली आहे, संविधानात याच्याबद्दलची माहिती दिली आहे. 208 अनुच्छेद असं म्हणतो कार्यपद्धतीचे नियम. हे काय नियम आहेत? या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, बघा शब्द किती मोजून आणि व्यवस्थित वापरलाय, या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, म्हणजे याच्या आधी आपण जे काही बघितलं, याच्यानंतर आपण ज्या काही तरतुदी संविधानात बघतो आहोत त्या सगळ्या तरतुदी ग्राह्य धरून मान्य करून राज्य विधिमंडळाच्या सभागृहास आपली कार्यपद्धती आणि आपले कामकाज चालविणे, त्याचे विनिमय करण्याकरता नियम करता येतील. आता हे नियम करता येतील हे आधी पण आपण बघितले, पण सर्वसाधारण कार्यपद्धतीसाठी परत हे नियम करता येतील म्हणजे कसं काय? याचा अर्थ असा आहे की विधिमंडळाला, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृह मिळून जे विधिमंडळ आहे, त्या विधिमंडळाला अशा प्रकारचं आपल्या कामकाजाबद्दलचं विनियमन, नियोजन करण्यासाठी नियम करता येतील. याचा अर्थ ते नियम त्यांना हवे तेव्हा करता येतील, आधीच्या नियमामध्ये बदल करता येतील, फेरफार आवश्यक आहे तो फेरफार करता येईल, किंवा मग एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये इथं नियम असणं आवश्यक आहे, त्याशिवाय ही परिस्थिती हाताळली जात नाही असं जर वाटलं असेल, एखादं विधेयक पारित असताना जर का एखादा तिढा निर्माण झाला असेल, तो कसा हाताळायचा, तर त्यावेळी एखादा नियम करणं आवश्यक वाटलं असेल, तर अशा वेळी ते नियम करण्याचे अधिकार त्या विधिमंडळास, त्या विधानसभेस, त्या विधान परिषदेस एकत्र मिळून आहेत. परंतु ते सगळे नियम हे जरी त्यांच्या सर्व संमत असले, विधानमंडळाच्या बहुमताने सदस्यांनी पारित केले असते, तरीही या घटनेच्या तरतुदींच्या अधीन राहून, म्हणजे विधानमंडळामध्ये घटनेच्या तरतुदींना अधीन राहून अशा प्रकारचे आपल्या कामकाजाबद्दलचे सभागृह 2 आहेत, कुठं कुठं एक सभागृह असतं, महाराष्ट्रात 2 आहेत, विधानसभेला विधानसभेचे अध्यक्ष की उपाध्यक्ष आणि विधान परिषदेला सभापती, उपसभापती, या सगळ्यांना बहुमताने आपल्यासाठी नियम पारित करता येतील, परंतु ते नियम जे आहेत ते घटनासंमत असले पाहिजे. हा अनुच्छेद 208 चा समभाग 1 असं म्हणतो. समभाग 2 काय म्हणतो की समभाग 1 अन्वये नियम केले जाईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी तेथील संबंधित असलेल्या प्रांताच्या विधानमंडळाबाबत अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे विधानसभेच्या अध्यक्ष किंवा यथास्थिती विधान परिषदेचा सभापती त्यात जे फेरबदल व अनुकूलन करील त्यास राज्य विधिमंडळाच्या संबंधात प्रभावी ठरतील. आता इथे शब्द वापरलेला आहे तो फार महत्वाचा आहे, संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी. त्याचा अर्थ जिथे जिथे हा शब्द येईल तेव्हा समजायचं 26 जानेवारी 1950 च्या पूर्वी. आता काही राज्य जी नंतर राज्याचा दर्जा मिळाली आणि त्याहून काही राज्य, विशेषतः पूर्व उत्तरेची जी राज्य आहे, उत्तर पूर्व 7 सिस्टर्स आपण ज्यांना म्हणतो, ती राज्य, त्या राज्यांमध्ये घटना संमत होऊन भारतभर लागण्यापूर्वी काही नियम होते, त्या नियमानुसार तिथला कारभार चालायचा. तर ते नियम किंवा त्या कार्यपद्धतीचं अवलंबन हे आता हयात असलेल्या तिथल्या विधानसभेच्या अध्यक्षाला आणि विधान परिषदेच्या सभापतीला विचारात घेता येतील. केवळ नियम नाही तर काही स्टँडिंग ऑर्डर असतील, स्थायी आदेश ज्याला आपण म्हणतो, हे जर असतील तर तेही त्यांना विचारात घेण्यात येतील. आणि असे एकदा त्यांनी विचारात घेतले की नाही हे नियम जुने ते आपल्याला लागू आहे ते पाहिजे, तर ते नियम हे खंड 1 मध्ये
त्या त्या विधानमंडळाने पारित केलेले नियम म्हणून संविधानिक रीतीनं संबोधले जातील, असं समभाग 2 या ठिकाणी वर्णन करतो. आता इथे काही बाबतीत बोलायचं झालं आणि घटनेच्या लगतपूर्वीचा कालखंड जर विचारात घ्यायचा झाला, तर घटना अंमलात येण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी ब्रिटिश प्रोव्हिन्सियल ऍक्ट मध्ये शासन प्रशासन चालवण्यासाठी काही नियम होते आणि त्या लोकांनी काही विशिष्ट भागासाठी भूभाग विशेष करून काही वेगळे नियम केले होते. त्याचप्रमाणे त्या भूभागाशिवाय त्या लोकांनी ब्रिटिशांनी त्या ठिकाणची सांस्कृतिक मूल्य सुद्धा त्या नियमनामध्ये वापरली होती. जिओग्राफी अँड कल्चर, एखाद्या भूभागाचं एखाद्या राज्याचं विशेषत्व त्याच्या भूभागामध्ये असेल, जसं जिथे खनिज खूप आहे असं असेल झारखंड किंवा आपल्या गडचिरोलीचा भाग आहे त्या भागामध्ये, किंवा बिहारमध्ये जिथे खनिज कोळसा खनिज खूप आहे, अशा वेळी तिथली भौगोलिकता आणि तिथली सांस्कृतिकता लक्षात घेऊन काही वेगळे नियम करणे आवश्यक होते, म्हणून त्या लोकांनी त्यावेळी ते नियम केले होते. काही जमाती आहेत ज्या शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या नाही आहेत, किंवा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची मोजदाद आणि यांच्या लिस्टिंग झाल्यानंतर त्या जमाती आहेत असं निदर्शनास आलं. तर त्या जमातींना आपल्याला समावेश करून घेण्यासाठी कधीतरी त्यांच्याबद्दलचं विधेयक पारित होताना किंवा त्यांच्याबद्दल विशेष एखादं रिझोल्युशन निघत असताना त्यांना काही विशिष्ट सवलती असणं आवश्यक आहे. मग ती भाषेची असो, त्यांच्या वेगळ्या कार्यपद्धतीची असो, किंवा एखाद्या वेळी एखादा विषय जो इतर भूभागाला राज्याच्या कुठल्याही जिल्ह्याला लागू पडत नाही पण तो एखाद्या जिल्ह्याला असा लागू पडतो, त्या संबंधीचे असो. तर ब्रिटिशांनी अवलंबलेली पद्धत इथे स्टँडर्ड मानून ते नियम तुम्हाला घ्यायचे की नाही याच्यावर विचार करायचा असतो. आणि ते जर खरंच भौगोलिक आणि सांस्कृतिक या दोन गोष्टी धरून लक्षात घेतले असतील तर आपणही ते नियम विचारात घ्यायला हरकत नाही. आणि असे नियम जर आपण विचारात घेतले तर ते नियम त्या लोकांनी पारित केले, पण त्यांना मग संविधानिक दर्जा. तर त्या नियमांना एकदा विधानमंडळाने अडॅप्ट केलं, आपल्याकडे घेतलंय, तर ते या संविधानानुसार विधिसम्मत होतील. म्हणून जर ते बाहेर राहिले तर असंविधानिक वाटतील, पण संविधानिक वाटावे त्याच्यासाठी त्यांना संविधानिक करून घेणारा हा समभाग 2 अनुच्छेद 208 चा की असे नियम म्हणजे बघा सर्वसाधारण कार्यपद्धतीमध्ये ही 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 बाब आपण आधीच्या सगळ्या कार्यपद्धती जेव्हा बघितल्या तेव्हा ही बाब कुठे बघितली नाही. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या विधेयकासाठीची कार्यपद्धती आणि सर्वसाधारण कार्यपद्धती याचा जेव्हा आपण विचार करतो, हा बर्ड्स आय व्ह्यू जरा उंच उठून त्याचा विचार करून संपूर्ण आवाका आपण हे केलं ते केलं ते केलं सगळं केलं, काही राहून तर नाही गेलं ना शेवटचं. चला बघा, ही सर्वसाधारण कार्यपद्धती त्या प्रकारचं आहे की काहीही उरलं सुरलं असेल तेही कसं संविधानामध्ये समावेश करून घेऊन नुसतं लिहून काढायचं नाही तर त्याला संविधानिक दर्जा द्यायचा. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा समभाग 2 अनुच्छेद 208 चा बघणं आवश्यक आहे. त्यासाठी मी परत एकदा वाचतो म्हणजे विवेचनानंतर जे मुद्दे क्लिअर झाले ते या शब्द आणि वाक्यांच्या दृष्टीने स्पष्ट होतील. समभाग 1 अन्वये नियम केले जाईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी तेथील संबंधित असलेल्या प्रांतांच्या विधानमंडळाच्या अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम, प्रांत म्हटले संबंधित असलेल्या प्रांतांच्या विधानमंडळ व स्थायी आदेश हे विधानसभेचा अध्यक्ष किंवा यथास्थिती विधान परिषदेचा सभापती त्यात जे फेरबदल व अनुकूलन करील त्यासह राज्य विधिमंडळाच्या संबंधात प्रभावी असतील. हा अधिकार अध्यक्ष आणि सभापती यांना बहाल करण्यात आलेला आहे. ते त्यांनी एकदा ठरवले की त्याप्रमाणे ते विधिसम्मत मानले जातील. समभाग 3 असं म्हणतो अनुच्छेद 208 चा की विधान परिषद असलेल्या राज्यांमध्ये, महाराष्ट्र त्याच्यात येतं, विधान परिषद असलेल्या राज्यांमध्ये राज्यपालाला विधानसभेचा अध्यक्ष आणि विधान परिषदेचा सभापती यांच्याशी विचार विनिमय केल्यानंतर दोन्ही सभागृहातील परस्पर संपर्काबाबतच्या कार्यपद्धतीचे नियम करता येतील. हा एक वेगळा मुद्दा आहे. विधानसभा आणि विधान परिषद ज्या ज्या राज्यामध्ये 2 सभागृह आहेत
दोन सभागृह असतील तर विधानसभा विधान परिषद असं नाव आपण त्यांना देतो. या दोन मध्ये संबंध कसे असतील याबद्दलचे नियम, सर्वसाधारण कार्यपद्धती मध्ये याबद्दलचे नियम लक्षात घेतलेले. हे नियम म्हणजे काय? हे नियम राज्यपाल दोन्ही सभागृहांमध्ये घटनात्मक, सकारात्मक आणि अभियानात्मक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल, पॉझिटिव्ह आणि ऑपरेशनल संबंध सुरळीत राहण्यासाठी, स्मूदनिंग त्यांच्या संबंधामध्ये असण्यासाठी म्हणून काय करेल, विधानसभेचा अध्यक्ष आणि विधान परिषदेचा सभापती या दोघांच्याही संमतीने आपसातील परस्पर व्यवहार्य संबंध हे कसे असावे त्याबद्दलचे नियम करून देईल. तो अधिकार राज्याचा कार्यकारी प्रमुख म्हणून राज्यपालास समभाग 3 अनुच्छेद 208 च्या अनुषंगाने प्रदान केलेले आपल्याला इथे दिसतात. एकंदर 208 मध्ये संविधानाची कार्यपद्धती चालवण्यासाठी वेगवेगळ्या अनुच्छेदात जे नियम आहेत त्याशिवाय एक समावेशक नियम, आतापर्यंत आपल्या वाचनामध्ये दोन सभागृहातली परस्पर संबंधाबद्दलचा नियम आला नव्हता, तो या सर्वसाधारण नियमामध्ये कव्हर झालेला आहे. अशा रीतीने हे 208 जे अनुच्छेद आहे ते सर्वसाधारण कार्यपद्धतीबद्दलचं वर्णन करताना आपल्याला दिसतं. पुढे ही सर्वसाधारण कार्यपद्धती झाली तरीही वित्तीय कामकाजाबद्दल आपण बघितलं, जेव्हा वित्तीय भाग येतो तेव्हा त्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी प्रक्रियेला कलाटणी दिलेली आहे आपल्याला दिसते. तर वित्तीय कामकाजाबद्दलचे सर्वसाधारण नियम एका पॅरेग्राफ मध्ये मांडून 209 मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आपण वाचूया. 209 अनुच्छेद असं म्हणतं, वित्तीय कामकाजासंबंधी राज्य विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन. शब्द बघा कसा आहे, राज्य विधिमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन. म्हणजे या मथळ्यामध्येच बघा की विधानमंडळाची जी कार्यपद्धती आहे त्याबद्दलचे जे नियम आहेत त्या नियमांना कायद्याचा दर्जा दिलेला आहे. पुढचा हे मी वाचतो, तुमच्या लक्षात येईल. राज्य विधानमंडळास वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे या प्रयोजनासाठी कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात किंवा राज्याच्या एकत्रित निधीमधून पैशाचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाज चालविणे याचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल आणि याप्रमाणे केलेल्या कोणत्याही कायद्याची तरतूद अनुच्छेद 208 च्या समभाग 1 खंड 1 अन्वये राज्य विधानमंडळाच्या एखाद्या सभागृहाने किंवा त्याच्या दोन्ही पैकी कोणत्याही सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी अथवा या अनुच्छेदाच्या खंड 2 अन्वये राज्य विधानमंडळाच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाशी विसंगत असेल तर व तेवढ्या मर्यादेपर्यंत अशी तरतूद अविभावी ठरेल. विसंगत असेल, अविभावी ठरेल म्हणजे ती जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी रद्द मानली जाईल. केव्हा मानली जाईल? जर विसंगत असेल तर. कशाशी विसंगत असेल तर? सर्वसाधारण कार्यपद्धतीशी. जर 208 अनुच्छेदामध्ये सांगितलेली पद्धती विसंगत असेल, कशाबद्दल? वित्तीय कामकाजाबद्दलची. आणि त्याहीसाठी महत्वाचा शब्द इथे वापरलेला आहे की वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे या प्रयोजनासाठी वेळेवर पूर्ण झालं पाहिजे. वित्तीय कामकाज जर वेळेवर पूर्ण झालं नाही, कारण सगळ्या गोष्टीचा अभाव आणता येतो, पैशाचा अभाव आणता येत नाही असं जे म्हटलं जातं, पैशाला प्राधान्य दिलेलं आहे. वित्तीय कामकाजाला, फायनान्शियल अफेअर्स त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि हे प्राधान्य देताना असं म्हटलेलं आहे की वित्तीय कामकाजाबद्दलचं वित्तीय विधेयक आपण बघितली, या वित्तीय विधेयका संबंधात जर वेळेच्या आत शीघ्रगतीने काही काम करून घ्यायचं असेल आणि अशा वेळी आपल्याला जे नियम आपण 208 अनुच्छेदामध्ये बघितलेले आहे त्या नियमाला
मुरड घातली जात असेल, तर त्या मुरड बसवणारे जे त्या नियमातल्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी त्या तितक्या कालावधीसाठी म्हणजे वित्तीय विधेयक पारित होण्यासाठी किंवा त्या तितक्या कालमर्यादासाठी अप्रभावी समजल्या जातील, अविभावी मानल्या जातील. अभाव, अविभावी, अभाव मानला जाईल. अभाव म्हणजे कसं, की एखादं वित्तीय विधेयक पारित करायचं आहे शीघ्रगतीने आणि एखाद्या सदस्याने म्हटलं, की आपण केलेल्या नियमाप्रमाणे 2 दिवस चर्चा झाल्याशिवाय हे विधेयक पारित होऊ शकत नाही. कारण तसा नियम आहे. तर सभापती विधान परिषदेचे आणि अध्यक्ष विधानसभेचे यांना हे अधिकार आहे, की ती जी 2 दिवसाची कालमर्यादा चर्चेसाठी दिलेली आहे, ती उचलून आणून 2 तासावर करेल. आणि एकदा त्या 2 तासामध्ये ते नियम करायचे अधिकार आहेतच. आणि ते नियम करायचे अधिकार वापरून जर विधानसभेने, विधान परिषदेने ते 2 दिवसाची चर्चा 2 तासात घडवून आणली आणि ते केली, तर काय झालं? तेवढ्या वेळापुरती ओरिजिनल सर्वसाधारण कार्यपद्धतीच्या नियमांमध्ये जी तरतूद आहे, ती अप्रभावी करण्यात आली. तिला लपवून देण्यात आलं, की या तरतुदीचा प्रभाव या बिलाच्या पारित होईपर्यंत राहणार नाही. त्याच्यानंतर तो परत ते आहे तसा नियम आहे. तर ही थोडीशी मधली एक वित्तीय कामकाजासंबंधीची जी बाब आहे, ते या ठिकाणी 209 मध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. पण समजा आरक्षणाच्या वेळी आपण परत अजून जेव्हा याचे हे बघू, आपले उरलेले सगळे अनुच्छेद अजून आहेत, अर्ध्याहून अधिक घटना अजून शिल्लक आहे. त्याच्यामध्ये जर आले तर कदाचित अनुषंगाने काही एखादा पर्यायी अर्थ तसा निघू शकतो का? असा जर प्रवाद आपल्या लक्षात आला तर त्याची आपण चर्चा करू. पण माझ्या माहितीप्रमाणे अशा आरक्षणासंबंधीचे काही नियम डावलण्याचा अधिकार सभेला, विधानमंडळाला नाहीये. त्याचं कारण असं आहे, की आरक्षणाच्या संबंधीचे जे काही अधिकार असतील, ती एक सेंट्रल पॉलिसी असली पाहिजे आणि इंदिरा साहनीच्या डिसिजन प्रमाणे त्याचं एक सार्वभौम केंद्रित कृत असं मॉडेल असलं पाहिजे. तसं जर ते नसेल तर राज्या-राज्यांमध्ये वाद निर्माण होतील म्हणून केंद्राच्या अखत्यारीत ते सगळं गेलेलं आहे. किंबहुना 102वी घटना दुरुस्ती आरक्षणाबाबतीत जी संसदेमध्ये पारित करण्यात आली, की आरक्षणाबाबतचे राज्याला असलेले अधिकार हे काढून घेण्यात आले आणि त्यावेळी राज्यातल्या सगळ्या निवडून गेलेल्या खासदारांनी ते पारित केले. याचाच अर्थ असा की राज्यांना आरक्षणाबद्दलचे नियम विनिमय करण्याचा अधिकार राहिलेला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की राज्याला आरक्षण कोणाला द्यावं, कोणाला देऊ नये याचे अधिकार राहिले नाही. त्याचे अधिकार निश्चित आहे. प्रत्येक राज्याला आपल्याकडे मागास आयोग स्थापन करून राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्याचं, त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक दर्जाचं जीवनमान ठरवण्याचं, आर्थिक दर्जाचं, आता हे तिसरं डायमेन्शन आलेलं आहे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक यानुसार त्यांचं जीवनमान ठरवण्याचं जे कर्तव्य आहे त्यासाठी राज्याला अधिकार आहेत. राज्य ते करू शकतं. राज्य तसा प्रस्ताव करू शकतं किंवा मग एखादं राज्य आपल्या अखत्यारीत असलेल्या गोष्टीप्रमाणे काही तरतुदी तशा निर्माण करून ज्या सवलती कन्सेशन्स द्यायचे आहे त्या रिझर्वेशन या सबबीखाली न येता इतर कुठल्या बाबतीमध्ये त्यांना अकोमोडेट करण्यासाठी, समावेश करून घेण्यासाठी तशी मुभा राज्याच्या विधिमंडळाला त्यांच्या विधानमंडळीय अधिकारामध्ये आहे. कारण राज्याचे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स वैधानिक अधिकार हे अबाधित आहेत. केंद्र त्याच्यावर अतिक्रमण करू शकत नाही. परंतु ते अधिकार वापरून वैधानिक रीतीनं पारित केलेले कायदे जे आहे ते केंद्राच्या कायद्याशी विसंगत व्हायला नको, हा एक त्याच्यामध्ये भाग आहे. हे सगळं कशाच्या अनुषंगाने झालं असेल किंवा हा प्रश्न का पडला असेल, तर मला याच्यात एक उदाहरण द्यावं असं वाटतं, की जेव्हा गोपीनाथ मुंडे या ठिकाणी उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी अशा प्रकारचं DT, NT, NT1, NT2, NT3, विजय NT वगैरे हा जो रिझर्वेशनच्या कॅटेगरीज निर्माण केल्या होत्या, त्या कॅटेगरीज या राज्यापुरत्या होत्या. या कॅटेगरीज केंद्राला मान्य नव्हत्या. तसंच ST मध्ये जेव्हा NT ही कॅटेगरी टाकली आणि शरद पवार साहेब तेव्हा होते आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाचा प्रश्न जोर धरत होता, तेव्हा धनगर बांधवांना आरक्षणाच्या फोल्डमध्ये अकोमोडेट करण्यासाठी
नोमॅटिक ट्राईब्स नावाचा एक प्रवर्ग निर्माण करून त्या वर्गामध्ये त्यांना एक पर्सेंटाईल आरक्षण देण्याची तरतूद त्या ठिकाणी केली होती. तो नंतर लक्षात आलं की हा तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. रिझर्वेशन त्यांना मिळालं पाहिजे 4.5% अधिक, पण ते मिळत आहे 2% किंवा 1.5%. तर अशा प्रकारच्या अनेक वादप्रवाद याच्यामध्ये निर्माण होत गेले. काही गोष्टी चांगल्या, काही गोष्टी वाईट, काही लोकांचं भलं झालं. हलवा गोष्टी समाजाचं जर बघितलं तर त्या एसटीच्या कॅटेगरीमध्ये वेगळाच प्रकार झाला. त्यांनी अधिकार दिले, ते आरक्षणामध्ये घेतलं, फोल्डमध्ये आरक्षणाचे आले, त्या आरक्षणावर त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि नंतर ते केंद्राने ठरवलं, सुप्रीम कोर्टात पण ठरलं की राज्यांनी दिलेलं हे आरक्षण घटनाबाह्य आहे, असंविधानिक आहे, म्हणून ते काढून घेण्यात आलं. आता हे घटनाबाह्य असंविधानिक ठरवल्यानंतर त्यांच्या रिकव्हरी सुरू झाल्या. आता काही अधिकारी असे आहेत, मला प्रत्यक्ष भेटलेले आहेत, म्हणून माझ्या लक्षात येते या प्रश्नाची व्यापकता केवढी मोठी आहे. दिसायला प्रश्न सोपा दिसतो की 2000 सालचा एक कायदा राज्य मंडळाने पारित केला होता. तो कायदा जेव्हा केंद्राने रद्द करून ठरवला, तर त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो रद्द आहे असं म्हटलं. तर ते रिझर्वेशनच चुकीचं आहे असं धरून त्या रिझर्वेशन मध्ये ज्यांच्या नेमणुका झाल्या, त्या नेमणुकाही मग असंविधानिक झाल्या, त्या गैरकायदेशीर झाल्या. अर्थात हा लढा त्यांचा अजून कोर्टात चालू आहे. पण आता सध्याचा प्रघात असा आहे की काही अधिकाऱ्यांवर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी जप्ती आदेश वगैरे झालेले. हे फार भयानक आहे. हे आपल्याला सर्वसाधारण जनतेला कळत नाही, त्याच्याबद्दलच्या बातम्या छापून येत नाही. परंतु मुद्दा इथं महत्वाचा हा विचारला की राज्याला आरक्षणाच्या बाबतीत असं काही प्रभावी अप्रभावी अशी एखादी तरतूद आहे का? तर राज्याला माझ्या मते तशी तरतूद आत्ताच्या सद्य स्थितीतल्या घटनात्मक ढाच्यामध्ये तरी नाहीये. तरी इतपर आपल्याला राज्याच्या ज्या काही विधिमंडळीय आणि वैधानिक अधिकार आहेत, त्या अधिकारामध्ये राज्य काय काय करू शकतं हे आपण मला वाटतं कालपरत्वे अनुच्छेदाच्या अनुषंगाने या संविधानाच्या पारायणामध्ये पुढे बघत राहू. 210 मध्ये एक विशेष बाब म्हणून दिलेली आहे. याकडे थोडस बारकाईनं बघण्याची आवश्यकता आहे. याच्यात म्हटलेलं आहे, समभाग 1 मध्ये अनुच्छेद 210 भाग 17 मध्ये काहीही असले तरी मात्र अनुच्छेद 348च्या तरतुदींना अधीन राहून राज्य विधिमंडळातील कामकाज राज्याच्या भाषेतून किंवा राजभाषातून अथवा हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल. आता अनुच्छेद 210 ची सुरुवात भाग 17 पासून, भाग 17 मध्ये व अनुच्छेद 348 मध्ये काही असले तरी, भाग 17 आणि 348 अनुच्छेदाचा आपण ओझरता या ठिकाणी उल्लेख बघूया की त्याच्यात नेमकं काय दिलं, म्हणजे हा 210 अनुच्छेद समजायला सोपं जाईल. ही राज्यासाठीची तरतूद आहे. हा जो भाग आहे घटनेचा 6वा, आपण 17व्या भागाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. पण 17व्या भागाची सावली 6व्या भागावर पडते आणि 6व्या भागाची सावली 17व्या भागावर पडते. हे राज्याच्या संबंधात आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण देशाच्या संबंधात असा एकत्रित संकलित विचार केलेला आहे. तो विचार कसा आहे की राज्यामध्ये कुठली भाषा असावी, किंबहुना भाग 17चं जे हेडिंग आहे, जो मथळा आहे, भाग 17चा मथळाच असा आहे, राजभाषा हा मथळा आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिला, केंद्राची भाषा काय असावी, युनियन ऑफ इंडिया याची भाषा काय असावी. दुसरा, राज्यांची भाषा काय असावी, त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांची भाषा काय असावी, जशी पांडिचेरीची इंग्रजी आहे ऑफिशियली, काय असावी. त्याशिवाय तिसरा, न्यायालयांची भाषा काय असावी, याबद्दलचा उल्लेख आपल्याला भाग 17 मध्ये सापडतो. अनुच्छेद मला वाटतं 343 ते 351 जेव्हा आपण बघू, त्याच्यामध्ये राजभाषा या मथळ्याखाली हे सगळे उल्लेख आपल्याला बघता येतील. आणि चौथा, विशिष्ट स्टेटस, म्हणजे एखाद्या राज्याला एखादी विशिष्ट भाषा विशिष्ट स्टेटस म्हणून, त्याचा दर्जा म्हणून जर बहाल करण्यात येत असेल तर त्याबद्दलची तरतूद, म्हणजे अशा 4 तरतुदींनी आपलं भाग 17 युक्त आहे. त्या 4 तरतुदी केंद्र, राज्य, न्यायालय आणि विशेष एखादी तरतूद, एखादा विशिष्ट दर्जा. याचा जेव्हा आपण डिटेलिंग अभ्यास तेव्हा बघू, तेव्हा आपल्याला परत राज्यासाठी 208 कडे यावं लागेल.
तिथे कदाचित असाही उल्लेख आपल्याला सापडेल की या घटनेतलं अनुच्छेद 208 मध्ये दिलेल्या तरतुदींच्या अधीन राहून, म्हणजे आपल्याला इन रिलेशन टू हे दोन्ही संदर्भ तिकडचा आणि इकडचा समजून घेतले पाहिजे. हे झालं भाग 17 आणि 348 बद्दल. सर्वात प्रथम समभाग 1 अनुच्छेद 210 असं म्हणतो की 17 आणि 348 अनुच्छेदाच्या अधीन राहून राज्य विधिमंडळातील कामकाज राज्याच्या भाषेतून, राज्याची जी भाषा असेल ती राज्याच्या भाषेतून किंवा राजभाषांतून राज्याच्या भाषेत, राज्याची भाषा म्हणजे आपली मराठी आहे, पण म्हणून आपला झगडा चालू मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, तो अजून दिलेला नाहीये, पण आपली भाषा मराठी म्हणजे मराठी भाषेतून कामकाज चालावं, अशा प्रकारचा विधिमंडळीय आस्थापनेला आपल्या विधिमंडळाला कायदा पारित करण्याचा अधिकार आहे. जर असं नसेल किंवा तुमची कुठली भाषा आहे ती ठरत नसेल तर अशा वेळी राजभाषा म्हणजे अनुच्छेद 348 आणि घटना भाग 17 मध्ये राजभाषा या सदऱ्यामध्ये दिलेली जी काही राज्याची भाषा असेल त्या भाषेमध्ये किंवा त्या तरतुदीनुसार ज्या भाषेत ठरेल त्या भाषेमध्ये चालवण्याचा अधिकार आहे. राजभाषा आणि राज्याची भाषा हे दोन शब्द या ठिकाणी समभाग 1 मध्ये अनुच्छेद 210 मध्ये बघण्यासारखे आहे. किंवा राजभाषातून अथवा हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल. राजभाषेमध्ये भाग 17 मध्ये त्याचा उल्लेख होत नसेल किंवा काही तिथे कमी पडत असेल, निर्धारित कसं पारित व्हावं ते स्पष्ट होत नसेल, अशा वेळी राज्याची भाषा कुठली नसेल तर सरसकट काहीतरी पर्याय उपलब्ध पाहिजे, म्हणून ते पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पांडिचेरी इज द बेस्ट एक्झाम्पल की त्यांनी इंग्रजीमध्ये ठेवलेलं आहे. ते जरी साऊथ राज्य असलं तरी त्या राज्याला असं स्वतःच, कारण केंद्र शासित असल्यामुळं तिथे अनेक भागातले लोक बाहेरचे वगैरे सगळे सेटल झालेले दिसतात, तर अशा एखाद्या विशिष्ट याला तो दर्जा देण्यात आलेला आहे आणि म्हणून तिथे इंग्रजी आहे. राज्याची भाषा, राजभाषा, हिंदी किंवा इंग्रजी हे 4 पर्याय आपल्या समोर आहे. अनुच्छेद 210 समभाग 1 एवढं सांगून थांबतो. समभाग 2 असं म्हणतो. समभाग 2 वर जाण्यापूर्वी अनुच्छेद 1 ला एक परंतुक आहे. समभाग 1 ला अनुच्छेद 210 मध्ये एक परंतुक दिलेलं आहे. परंतु असे की यथास्थिती विधानसभेचा अध्यक्ष किंवा विधान परिषदेचा सभापती किंवा त्या नात्याने कार्य करणारी एखादी व्यक्ती त्या कोणत्याही सदस्यात पूर्वोक्तांपैकी कोणत्याही भाषेत आपले विचार नीटपणे व्यक्त करता येत नसतील, त्याला आपल्या मातृभाषेत सभागृहाला संबोधून भाषण करण्याची अनुज्ञा देऊ शकेल. आपण किती पर्याय बघितले? समभाग 1 मध्ये 4 पर्याय बघितले. राज्याची भाषा, राजभाषा, हिंदी, इंग्रजी. आता एखाद्याची आफत असेल का या 4ही जमत नाही, त्यांनी काय करावं? त्याला बोलू दिलं जाणार नाही का? बोलणे हा त्याचा अधिकार आहे. घटनेचा अनुच्छेद 19चं उल्लंघन होईल नाही तर. त्याला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यावेळी कुठल्या भाषेत व्यक्त व्हावं ती भाषा त्यांनी सुचवावी, परंतु त्याला व्यक्त होण्यापूर्वी राज्यसभेचा आपला विधान परिषदेचा सभापती आणि विधानसभेचा अध्यक्ष यांची अनुमती घेणं आवश्यक आहे. त्यांच्या अनुमतीने ते त्यांच्या बोली भाषेमध्ये व्यक्त होऊ शकतात. पण प्रश्न इथं असा पडतो, बोली भाषेत व्यक्त झाले ते समजणार कोणाला? किती लोकांना कळेल? तर बोली भाषेमध्ये जर ते व्यक्त होत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला एखादा दुभाषी नेमून द्यावा लागेल. त्याचं रूपांतर तो हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये मराठीमध्ये सांगू शकेल किंवा त्याचं स्क्रिप्टिंग सभागृहाच्या भाषेमध्ये करून ते सभागृहाच्या सगळ्या सदस्यांना वितरित केलं जाईल. अशा प्रकारचं त्याला बोलण्याचे अधिकार याच्यामध्ये भाषेच्या बाबतीत देण्यात आलेले आहे की अटकाव कोणालाही होऊ नये. हे जे आपण म्हणतो ना की विधानसभेला जसं विनिमय करण्याचे कार्यपद्धती त्यावेळी, ही अशी समजा एखादी परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी विधानसभेचा अध्यक्ष जर एखादा नियम पारित करेल तर ते त्या नियमात आलेलं आहे. ही विधानसभेची आणि विधान परिषदेची विनिमयन
कार्यपद्धती त्या कालावधीपुरते ते राहील. परत जर समजा त्याच भाषेतला त्याच खडी बोलीतला 5-10 वर्षांनी दुसरा सदस्य आला, तर तो त्याचा रेफरन्स घेऊ शकतो की 5 वर्षापूर्वी माननीय अध्यक्ष विधानसभेचे किंवा सभापती विधान परिषदेचे त्यांनी अशी अशी परवानगी या नियमाखाली मला दिलेली होती किंवा अमक्याला दिलेली होती, म्हणून हा नियम इथं आपण गृहीत धरला पाहिजे. म्हणजे जुने जे नियम आहेत तेही आपण नंतर गृहीत धरू शकतो. हे जे सगळी ग्रहण आहे याला कसं ते काय अधिग्रहित काय ग्रहित करणे, ते अधिग्रहित कसं होतं, अधिग्रहित झाल्यानंतर त्याचा अवलंब किती काळपर्यंत राहतो, ह्या सगळ्याबद्दलचं बारीक सारीक आपण जेव्हा गोष्टी बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे सगळं बघणं मोठं मार्मिक आहे आणि समजून घेणं त्याहून अधिक चांगलं आहे. समभाग 2 अनुच्छेद 210 चा पुढे वाचतो. राज्य विधानमंडळाने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नाही तर राज्य विधानमंडळाने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नाही तर या संविधानाच्या प्रारंभापासून 15 वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर हा अनुच्छेद त्यातील किंवा इंग्रजीतून हे शब्द जणू काही गाळलेले असावेत त्याप्रमाणे प्रभावी होईल. 15 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला इंग्रजीचं कंपल्सन राहणार नाही. 15 वर्षापर्यंत तुम्ही इंग्रजलेले असणार. हे 15 वर्षाचा कालावधी झाला की तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलण्याचं हे राहणार नाही, कंपल्सन राहणार नाही किंवा इंग्रजी ही वगळून गेलेली असेल. पण केव्हा राज्याच्या विधानमंडळाने तसा कायदा पारित केला पाहिजे. ते जर केला नसेल, कायद्याद्वारे तशी तरतूद केली नसेल, तर ते सुरू राहील. आपल्याकडे अशी तरतूद नाहीये. त्याच्यामुळे ते सुरू आहे. इंग्रजीतून एखादा बोलू शकतो. याला एक परंतुक आहे. खरं तर 2 परंतुक आहे. पहिलं परंतुक हे प्रादेशिक बाबतीतलं आहे. परंतु असे की हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय व त्रिपुरा या राज्याच्या विधिमंडळाच्या संबंधात या खंडात असलेल्या 15 वर्षे या शब्दोल्लेखा त्या जागी जणू काही 25 वर्षे, आता इथे 15 चे 25 धरले, असा शब्दोल्लेख दाखल केलेला असावा. त्याप्रमाणे तो खंड प्रभावी होईल. ही जी 4 राज्य आहे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा, इकडे 15 वर्ष यायला 25 वर्ष काउंट केलं. अर्थ असा आहे की ज्या हे चारही जर राज्य बघितले तर त्यांचं भौगोलिक आणि सांस्कृतिक दर्जात्मक जीवन बघितलं तर इतर राज्यांच्या मानाने थोडस मागासलेलं आहे. म्हणून त्यांना आपण जास्त काळ दिला. कशासाठी की तुम्ही मेन प्रवाहामध्ये येऊन तुमच्या भाषा तुमच्या संस्कृती तिथपर्यंत तेवढ्या प्रगल्भ होतील की तुमची स्वतःची राज्याची अशी एक भाषा, तिला अभिजात भाषेचा दर्जा, हे सगळं प्राप्त होऊन तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कारभार करायला सक्षम व्हाल. तेव्हा तो इंग्रजी हा शब्द असेल तो कळून जाईल 25 वर्षानंतर. पण तेही केव्हा त्या राज्याच्या विधानमंडळाने तसा कायदा केला तर. आणखी एक परंतु काय, परंतु आणखी असे की अरुणाचल प्रदेश, गोवा व मिझोराम ही 3 राज्य वेगळी केली. या राज्याच्या विधानमंडळाच्या संबंधात या खंडात असलेल्या 15 वर्षे या शब्दलेखाच्या जागी जणू काही 40 वर्षे असा शब्दोल्लेख दाखल केलेला असावा. त्याप्रमाणे तो खंड प्रभावी होईल. आता तुम्ही जर याच्यातले 10 आपले 15, 25 आणि 40 हे वर्ष जर बघितले आणि ही राज्य बघितली तर तुमच्या लक्षात असं येईल की अरुणाचल प्रदेश, गोवा व मिझोराम या ठिकाणी इंग्रजीचा प्रभाव खूप जास्त आहे. बरीच अंतापर्यंत इंग्रजी रुजलेली आहे. राज्याच्या मातीमध्ये, लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या बोली भाषेमध्ये, तिथल्या साहित्य आणि वाङ्मयामध्ये ते एकाएकी आपण इंग्रजी अशी नष्ट न करता त्यांना तेवढा कालावधी द्यावा जेणेकरून ते इंग्रजीच्या पगड्या खालून बाहेर पडतील. आणि ही बाब लक्षात घेऊन तुम्हाला 15, 25, 40 या ठिकाणी नेमलेले दिसतात आहे. मोस्टली युपीएससी वगैरेच्या याच्यामध्ये काही पेपर्स मी चाळत होतो तेव्हा मला याच्यावर प्रश्न दिसले की याचं सखोल विवेचन करून तिथल्या जनजातीचं तेव्हाचं आणि आताचं स्टँडर्ड याच्यावर तुलनात्मक भाष्य करा, अशा प्रकारचे प्रश्न अनुच्छेद 210च्या अनुषंगाने विचारलेले होते. तर हे मोठं समजून घेणं आवश्यक आहे. जरा गमतीशीरही आहे आणि त्यातल्या त्यात संविधानिक असल्यामुळं संविधानाने किती बारीक किती खोलात जाऊन प्रत्येक राज्याचा, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या भाषेचा, त्यांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या साहित्याचा विचार करून ह्यांना किती वर्ष या इंग्रजलेल्या वातावरणातून बाहेर पडायला लागतील
याचा विचार करून हे 15, 25, 40 असा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं आज इथे विश्राम घेतो. उद्या आपण 98 व पुष्प गुंफताना सुरुवात 211 पासून करूया, अनुच्छेद 210 पर्यंत. आपण आज इतकं विवेचन याच्यावरती चर्चा करून इथे थांबतो आहोत. धन्यवाद.